नमस्कार माझे प्रिय शेतकरी बंधूंनो. ही माझी केळी आज 1 महिना 7 दिवसाची झाली आहे. तर मी खोड आणलं ते खोड काही रोप खाल्लं नाही आहे आणि म्हणजे थडचं खोड आहे. तर लोक म्हणतात की बुवा थडचं खोड येत नाही आणि बागाले केळीले जेवढं खावालं तेवढी केळी चांगली असते. पण जेवढं आपल्या पोटाला लागलं तेवढं आपण खाता आणि मग शेतीचं बी तसंच आहे. तर विषय असा आहे की मी खोड आणलं आणि हे खोड मी आमचे इंडिया ॲग्रोचे जे प्रोडक्ट्स आहे एम आय स्प्रे, ग्रो मॅजिक आणि एम आय प्राऊड त्याच्यामध्ये मी भिजवलं आणि खोड मी 2 दिवसानंतर लावलं. तर पहा तुम्ही आता एक खोड हे माई केळी एक सारखी केळी आहे सगळी. बघा सगळी केळी एक सारखी आहे आणि दुनवून म्हणसन नाही याच्यामध्ये. मी जास्तीत जास्त 5 ते 6 खोडं इथे दुनवले. जास्त म्हणजे दुनवूनच नाही असं समजून घ्या. तर आणि मी माझ्या केळीमध्ये खोडकिडे भरपूर होते. खोडकिडे इतके होते की जबरदस्त. आपण त्याला उमण्याणी म्हणता. ते खालून पिकाले खात असते. त्याच्यासाठी मी आपलं इंडिया ॲग्रोचं भुवस्त्र 2 फॉस्फेट पपुट्याच्या थैल्या त्याच्यामध्ये 2 भुवस्त्राच्या बॅगा कालावून टाकून दिलं गोय 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 गोय. म्हणजे खोडकिडे डायरेक्ट गायब खलास झाले ते. आणि त्याच्यानंतर मी याला एक ड्रिचिंग केली आहे. ती ड्रिचिंग अशी केली आहे एम आय स्प्रे, ग्रो मॅजिक आणि एम आय प्राऊड आणि ओलिप सुपर अशी मी पोगे भरणी आणि ड्रिचिंग केलेली आहे. बस इतकीच ट्रीटमेंट झाली आणि कोणत्यापैकी कोणतं खत टाकलेलं नाही आहे. बरं अजून मटेरियल टाकलेलं नाही आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माय लाईफस्टाईल, जय इंडिया ॲग्रो.